दंडवत हो। आजच्या या कल्याण संकल्प सत्संग निरूपणाच्या सत्रामध्ये आपण आजपासून नवीन प्रकरण सुरू करत आहोत। प्रकरण आहे आचार माळिका आणि या आचार माळिकेचे जे काही सूत्र आहेत हे आपण पुढे बघणार आहोत। याआधी आपण अस्तिपरी हे प्रकरण अध्ययन केलेलं आहे। आचार या प्रकरणाचं सुद्धा श्रवण केलेलं आहे। पुढचा जो टप्पा आहे आचार माळिका, त्या आचार माळिका प्रकरणावर आजपासून आपण चिंतन करणार आहोत। आचार माळिकेचं पहिलं वचन आहे, स्वातंत्र्यू हा मोक्षू, पारतंत्र्यू हा बंधू। स्वामींनी एक सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दांमध्ये महत्त्वाचा भाग सांगून ठेवलेला आहे। अर्थातच स्वामींची सगळीच वचनं जर का आपण बघितली तर एकदम आपल्या जे काही आपण जीवन जगतो त्या जीवन जगण्याच्या त्या शैलीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। मी असं म्हणेल फक्त महानुभावच नाही, हे जगातल्या कुठल्याही व्यक्तींनी जर का ते सूत्र जर का आत्मसात केलं आणि ते आचरणात आणलं तर त्याच्या जीवनाचं तेवढ्या भागापुरतं का होईना म्हणजे त्याचं ते सोनं होणार आहे। तेवढे जे काही त्याचा तो लाभ होणार आहे तो इतर कुठल्याही गोष्टीने ते होणार नाही आहे। ते स्वामींच्या वचनांचं पालन केल्याने होणार आहे। ही सोपी गोष्ट आहे। फक्त स्वामींच्या वचनांचं पालन करा। तुम्ही जेवढ्या वेळ ते पालन कराल तेवढ्या वेळ तुम्ही दोषांपासून लांब राहाल, तेवढ्या वेळ तुम्ही जे काही कर्म लागतात त्या कर्म लागण्यापासून पण आपण लांब राहतो। स्वामी सांगतात, जीव क्षणा एका माझी एवढं कर्म काही जोडून ठेवतो की ते जन्माच्या सहस्त्री निस्तरून सरे। जे 1000 जन्म जरी घेतले तरी ते जन्म घेऊन सुद्धा ते कर्म नासत नाही, उलट वाढत राहतं। म्हणजे एवढं कर्माचा गुंता इतका आहे की तो कधीही सुटत नाही। आणि त्या कर्मापासनं लांब राहण्यासाठी एकच उपाय आहे की परमेश्वराच्या विहित विधीच्या अधीन होणं आणि इतर गोष्टींपासनं जे काही इतर गोष्टींच्या अधीन आहोत आपण गुंतलेलो आहोत त्यातनं बाहेर पडणं। ते जर का वचन तुम्ही पालन करत असाल तर तेव्हा तुम्हाला योग्यता लागायला सुरुवात होते, कणव अधिकार, आणि त्यावेळी कर्म लागण्याचा प्रकार बंद होऊन जातो। कर्म त्यावेळेस लागत नाहीत, त्यावेळी संलग्न सुद्धा मागे असतो आणि जीव पुढा असतो। जीव एरवी जर का तुम्ही बघितलात तर आता तुम्ही कुठेही बसलेला असाल तिथे तुम्हाला आठवतं की बाजारात जायचं आहे। सकाळी तुम्ही उठता, आज आमकी कामं आटपायची आहेत। तुम्हाला वाटतं की हे बरं झालं आम्हाला आठवलं, मला आठवलं म्हणून बरं झालं। परंतु तुम्हाला कधीच आठवत नाही की पोथीला जायचं आहे। 5:30 झाले की कळतं, अरे आज रविवार होता, आज पोथीला जायचं होतं। का बरं हे का नाही आठवलं? आणि तेच का आठवतात बाकीच्या गोष्टी? कारण की संलग्न आपल्या सोबत आहे। आपण इथे जरी आलो तरी आपण स्वतंत्र नाही। मुलांना जरी समजा असं खेळायला सोडलं तरी त्यांच्यावर देखरेख करणारं कोणतरी असतं तिथे। तसं आहे की कोणीही या जगामध्ये स्वतंत्र नाहीये, सगळे पारतंत्र्यामध्ये आहेत। जरी आता तुम्ही सत्संगाला आलात आणि जरी 9 वाजले 9:30 वाजले लगेच तुम्हाला घरी जायचं असतं, कारण की तुम्ही पारतंत्र्यामध्ये आहात, स्वतंत्र नाही आहात तुम्ही। प्रत्येक जीव पारतंत्र्यामध्ये आहेत। आणि मग अशा वेळेला जो संलग्न जो आहे तो संलग्न आपल्यासोबत देऊन ठेवलेला आहे। तुम्ही जर का कुठली गोष्ट विसरत असाल तो संलग्न आठवून देतो, पण चांगल्या गोष्टी आठवून देत नाही तो। वाईट गोष्टी खास करून, अर्थातच चांगल्याही गोष्टी तो आठवून देतो, नाही असं नाही, परंतु त्या कर्मपैकीच्या, दैवपैकीच्या नाही। तुम्ही म्हणाल की दैवराठीचं तो काय आठवून देईल, तर नाही। पोथीचं निरूपणाचं आठवण देणार नाही, तुम्हाला स्मरणाची आठवण देणार नाही, तो तुम्हाला कर्माची आठवण देईल।
की अमक्याला भोजन घालायचं उल्लेख केलेला आहे, तमक्याला भोजन घालायचा उल्लेख केलेला आहे, किंवा मग अमक्याशी भांडायला जायचं हे पण आठवतं बरं का. आपण बोलतो ना सुट्टीच्या दिवशी जाऊ भांडायला, म्हणजे वेळ असतो, व्यवस्थित बोलता येईल, व्यवस्थित भांडता येईल, तर हे सुद्धा संलग्नच तुम्हाला आठवून देतो. आणि गंमत अशी आहे की भांडता भांडता पण आपल्याला काही गोष्टी आठवतात की लगेच आपण त्याच्यामध्ये तो पण तू मागच्या वेळेस असं पण बोललेलं, तो संलग्न आठवून देतो तुम्हाला. तो संलग्न बसलेला आहे, कर्मपैकीचं सगळं आठवून देतो तो. बरं तुम्ही एकदा उल्लेख केला आणि विसरलात तर तो परत तुम्हाला आठवण देतो, तुमच्याकडनं ती क्रिया करवून घेतो. तुम्हाला वाटतं की मला आठवलं, तुम्हाला नाही आठवलं, तुम्हाला आठवण देणारा कोणतरी आहे. जसं संलग्न जो आहे हा मायेचा अंश आहे. इतर देवतेंच्या पिंडस्थ असतात आणि मायेचा काय असतो, संलग्न असतो. म्हणजे एकूण पिंडस्थ किती असतात, 9, आणि 10 कान असतं, मायेचा संलग्न असतो. आता ज्यांनी अध्ययन केलेलं आहे त्यांचं बरोबर लक्षात आहे. याला म्हणतात परीक्षा. हे कधी पण असे प्रश्न, त्या दिवशी मला कोणतरी म्हणालं की बाबा तुम्ही प्रश्न विचारत जा, लिळा टाकता तुम्ही, तर त्याच्यावरचे प्रश्न विचारा. म्हटलं तसं नसतं. आम्ही मामाजींना पण म्हणालो असे प्रश्न परीक्षा घ्या. मामाजी बोलले नाही मी कधी कुठला प्रश्न विचारेल तुम्हाला आलं पाहिजे उत्तर, हेच परीक्षा. तसं तुम्ही सतत जर का या अध्ययनामध्ये असाल, थोडंसं प्रपंचातनं स्वतंत्र होऊन जर का तुम्ही हे अध्ययन केलं तर हे लक्षात राहतं सगळं. आणि म्हणून मायेचा जो संलग्न असतो, म्हणून मायेची पिंडस्था नसते, बाकीच्या देवतेंच्या पिंडस्थ असतात, आणि मायेचा संलग्न असतो. तो संलग्नच त्यासाठी दिलेला आहे आणि तो तमामध्येच आपल्याला लागला. आणि जेव्हा केव्हा आपण प्राप्तीला जाऊ तेव्हा तो आपल्यापासून सुटेल, तोपर्यंत तो आपली साथ सोडत नाही. तुम्ही कुठल्याही जन्मात जा, त्याचं कार्य मनुष्य देहामध्ये असताना त्याचं कार्य सुरू राहतं, परंतु इतर देहामध्ये सुद्धा संलग्न आपल्या सोबतच असतो. म्हणजे आपल्याला स्वतंत्रता मिळत नाही. इतर देहांमध्ये, इतर कर्मफळांमध्ये पिंडस्थ आपल्याकडे नसतात. पिंडस्थ फक्त मनुष्य देहात असतात, पण संलग्न प्रत्येक कर्मफळामध्ये असतो. तुम्ही कुठेही जा, सुखफळात जा, दुःखफळात जा, मनुष्यफळात जा, नरकफळात जा, कुठेही जा, तुमच्यासोबत संलग्न असतोच असतो. तो जेव्हा आपली प्राप्ती होईल तेव्हाच तो स्वतंत्र होईल आणि आपण त्याच्यापासून स्वतंत्र होऊ आणि परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आपण विलीन होणार, तेव्हा हे होऊ शकतं. म्हणजे संलग्नाला सुद्धा वेगळं फक्त परमेश्वर प्राप्तीच करू शकते, एरवी नाही. म्हणजे जो आपल्याला कर्मांची आठवण करून देतो त्याच्या वेगळं आपण देवाच्या प्राप्तीला जाऊ तेव्हाच होणार, तोपर्यंत नाही. आणि त्याच्या विचारांपासनं संलग्न जो तुम्हाला नेहमी काय करत असतो, हाताळत असतो. तुम्हाला कुठे जायचंय कुठे नाही जायचं तर ते ठरवतो. ते सुद्धा काय आहे, आपण त्याच्या पारतंत्र्यामध्ये आहोत, आपण त्याच्या अधीन आहोत. पण या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही काहीतरी दैवपैकीची क्रिया करता, तुम्ही निरोपणाला आलात, निरोपणाला बसलात आणि स्मरण चालू आहे, आणि अशा वेळेला घरातलं काहीच आठवत नाही, म्हणजे पूर्णपणे संलग्न जो आहे तुमच्या माघारी आहे. परंतु काही लोकांना असं असतं की सत्संगामध्ये सुद्धा घरची आठवण येत राहते. मुलगा आला असेल का, मग आता जर जेवण त्यांनी वाढून घेईल का, तो पाणी घेईल का, चहा बनवून ठेवला गरम करून घेईल का, आणि मधला टप्पा निघून जातो. मग काय सांगितलं, स्वातंत्र्य मोक्ष पार, ह्याचा वचनाचा अर्थ होऊन गेला त्याच्यात. म्हणजे तेवढ्या वेळ काय झालं की सत्संगामध्ये येऊन दैवपैकीच्या ठिकाणी येऊन सुद्धा घरची आठवण येत असेल तर तिथे सुद्धा काय होतं, संलग्न आपण दैवपैकीतनं थोडंसं बाजूला झालं की लगेच संलग्न आपली मान पकडतो लगेच. म्हणजे आपण दैवपैकीच्या क्रियेत असून सुद्धा जर का तुमचे विचार तुम्ही घराकडे नेले की लगेच संलग्नाचं कार्य चालू होतं, आणि मग तो संलग्न आठवण देतो की घरी जायचं आहे, तो आठवण देतो तुम्हाला. आणि मग तुम्हाला घराची ओढ लागते आणि खूप वेळ म्हणतात मग तुम्ही की बाबा अजून सत्संग संपवत का नाहीत, 8 वाजले, 7:30 झाले, 7:45 झाले, सत्संग संपत का नाही. म्हणजे समजायचं की संलग्नाचा जो काही प्रभाव आहे तो सुरू झालेला आहे आपल्यामध्ये. इतक्या वेळ नव्हता, आता सुरू झाला. आता तुम्ही एखाद्या महास्थानाला गेला तर तिथली लीळा आठवणं, हे सगळं याच्यामध्ये तुम्ही एवढं मग्न झालं पाहिजे की घरची आठवणच नाही आली पाहिजे.
परंतु आता आपल्याकडे हल्ली दुसरा एक संलग्न असतो, मोबाईल. तो एक वेगळा संलग्न, त्या संलग्न मायेच्या संलग्नापेक्षा पण हा भयानक आहे. म्हणजे आपण एवढी काळजी घेतो संलग्नाची, म्हणजे मोबाईलची भरपूर काळजी घेतो. आपण कुणाचं ऐकत नाही, पण मोबाईलचं ऐकतोच. मोबाईल आला की तो उचलणार वगैरे. कधी कधी महिला वर्ग बाळ रडत असेल त्याला नाही बघणार, पण मोबाईल वाजले की लगेच त्याला बघणार. म्हणजे हे काय आहे, आपण अजून एका बंधनामध्ये अडकलेलो आहोत. हे सगळे बंधनं आपल्याला लागले. तुम्ही जन्मापासून बघा, कुठलं बंधन नाहीये तुम्हाला. सगळी बंधनं 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 आहेत. सगळ्या प्रकारची बंधन. तुम्ही लहानपणी काही काम नव्हतं आम्हाला, खेळायचं वगैरे, परंतु मोठ्यांचं बंधन, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केलं तर नोकरी लागल्यानंतर ते बंधन, त्याच्यानंतर लग्न केलं ते बंधन. बंधन आहे की बंधन. मग सगळं संपलं, मुलांची लग्न झाली, आता रिकामे झालो नाही, आता मुलांच्या अधीन राहावं लागतं, सुनेच्या अधीन राहावं लागतं, ते बंधन परत आलं. त्याच्यानंतर ऍडमिट कधी झालं तर ते परत वेगळं बंधन असतं. सगळं बंधन. कुठेच तुम्ही मोकळे नाही आहात. खूप लोक म्हणतात रिटायर झाला आता आम्ही रिकामे. खूप कमी लोक रिकामे होतात बरं का, बंधनातनं मुक्त होतात खूप कमी लोक. आणि ते मुक्त होता आलं पाहिजे. होता येतं, नाही अशातला भाग नाही, होता येतं. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, एथीची दशीच धरली पुरे. एकच वचन आहे, प्रत्येक वचन तुम्हाला कितीतरी व्यापकपणे मार्गदर्शन करतंय. व्यापकपणे नुसतं एथीची दशीच धरली, जर का तुम्ही एक वचन जरी अनुष्ठान केलं तरी कितीतरी वचनं त्याच्याशी जोडल्या जातात. तुम्ही स्मरण करायला लागलात, नाम आठवलं की लगेच लीळा आठवणार, लगेच मूर्ती आठवणार, आणि त्यासोबत अजून कितीतरी गोष्टी तुमच्या विधीमध्ये त्या घडणार. सेवादास्य आठवणार. लीळा आठवली की नुसते स्वामीच नाही आठवत, तर त्याच्यामध्ये सेवा आठवते. बाईचा कशी सेवा करायचा, मग आपल्याच्याने ही सेवा होईल का, चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण, सगळं व्यापकपणे. एक वचन धरलं की सगळी वचनं त्याच्यामध्ये येतात. आता काल परवा आम्ही स्थानवंदन करायला गेलो होतो, डोनेग्राम वगैरे. यावेळेला आम्ही काय केलं की अधिकरणांच्या साधूंच्या भेटी, मार्गाची भेट घेतली. माझ्यासोबत होते भरत सोनवणे. त्यांना म्हटलं मी की कधी कधी स्थानवंदनापेक्षाही मार्ग भेट खूप महत्वाची असते. आलं लक्षात? आपण फक्त एकाच चाकोरीने चालतो तसं नाही. कधी कधी मार्ग भेट घेणं खूप महत्वाचं असतं. त्यावेळेला त्या अधिकरणांची काहीतरी भेट होते, बोलणं होतं, आणि ते काहीतरी आपल्याला सांगून जातात. आम्ही वेळेवर एका ठिकाणी मुक्कामी गेलो आणि तिथे सहज गेलो, म्हणजे आता चला जाऊया तिकडे मुक्कामी जाऊया. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आमके आमके जुने बाबा आहेत चांदोरीचे, त्यांना भेटा. त्यांनी एक आम्हाला काय केलेलं आहे, संलग्नासारखं चेष्टकत्व केलं आहे. पण संलग्न चेष्टकत्व करतो तेव्हा कर्म लागतात, पण एथीचे अधिकरण साधू जेव्हा चेष्टकत्व करतात तेव्हा त्याच्याने काय लागते, योग्यता वाढते. आम्ही म्हणजे ती पण भेट घेतली, आणि त्याच्यामध्ये जी काही उजळता येते, अनेक साधू मंडळी भेटतात, दंडवत होतो, वासनिक वर्ग भेटतात. म्हणजे हे पण एक चेष्टकत्व आहे दैवराटीतलं, परंतु ते चेष्टकत्व अशा पद्धतीचं आहे. कर्मराटीचं जे बंधन आहे ते तुम्हाला अजून बंधनात अडकवतं. दलदल आहे, दलदलामध्ये जेवढं तुम्ही निघण्यासाठी बाहेर प्रयत्न कराल तेवढं तुम्ही अडकत जाल. परंतु दैवराटीचं जर का बंधन लावून घेतलं तर ते बंधन तुम्हाला सगळ्या बंधनातनं सोडवण्यासाठीचं ते बंधन आहे, असं सुद्धा आहे. म्हणजे एखादा माणूस खड्ड्यात पडला म्हणजे त्या खड्ड्याच्या बंधनात आहे तो. मग जर का खाली दोरी सोडून त्या दोरीने त्याला बांधलं वर खेचण्यासाठी, तर ते जे दोरीचं बंधन आहे कशासाठी आहे, त्याला त्या खड्ड्याच्या बंधनातनं मुक्त करण्यासाठी, म्हणून ती दोरी बांधलेली आहे, असं सुद्धा असतं. म्हणून कधी कधी मुक्त होण्यासाठी स्वतःला बंधनात टाकायचं. परंतु कुठल्या बंधनात, येत आधीन होई जे. पण अजून एक वचन देवाने सांगितलं, आपण कवणा अधीन होवावे नाही आणि आपणे अधीन कवणाचे करावे नाही. आपल्याला खूप असं असतं की आपण मोठे असलो की याला बंधनात ठेव, त्याला दम दे, त्याला काम सांग, ह्याला काम सांग, असं एक राहतं आपलं. पण स्वामी सांगतात आपण कवणा अधीन होवावे नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा कुणाच्या अधीन व्हायचं नाही. आपण म्हणून हे तर सोपं आहे, मी तर ऑलरेडी मला तर कुणाच्या अधीन राहायला आवडतच नाही, आपण कोणाच्या हाताखाली काम करत नाही वगैरे वगैरे.
सगळ्यांची सवय असते ही, कोणालाच आवडत नाही कोणाच्या अधीन राहायला. परंतु स्वामी तसं सांगत नाही. स्वामी म्हणतात की धर्म व्यतिरिक्त कोणाच्या अधीन व्हायचं नाही, म्हणजे धर्मयुक्त अधीन व्हायचं. ज्यांच्याकडे धर्म आहे, ज्याला एखादं वचनाचा अर्थ माहिती आहे, तो लहान मुलगा जरी असेल आपल्यापेक्षा वयाने लहान, तरी त्याच्या अधीन व्हायचं. तो जर का मुलगा म्हणाला की पप्पा हे असं असं आहे, असं करायचं नाही, अविधी आहे, तर पप्पांनी त्या लहान मुलाचं ऐकायचं. वडिलांनी त्या मुलाला दम नाही द्यायचा, तुला समजतं का मला समजतं, तुझ्या आधी मी पंथात आलोय, असं बोलायचं नाही. कारण तो मुलगा त्या वचनाचा अर्थ त्याला माहिती आहे, म्हणजे तो तुमच्यापेक्षा काय झालं एक पाऊल पुढे आहे. तो तुम्हाला जे सांगतो ते तुम्हाला ऐकावं लागेल, त्याच्या अधीन व्हावं लागेल. धर्मयुक्तता जिथे आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अधीन व्हावं. धर्म रहितता ज्या व्यक्तीकडे आहे, तो माणूस किती काही मोठा असला तरी त्याचं ऐकायचं नाही. म्हणजे हे दोन्ही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. पुढचा टप्पा येतो की आपल्या अधीन कोणाचे करावे नाही, म्हणजे धर्म व्यतिरिक्त कुणाला तुम्ही स्वतःच्या अधीन करायचं नाही. त्याच्यामध्ये जर का धर्म नसेल तर अजिबात नाही, परंतु धर्म असेल तर आवर्जून तुम्ही हक्काने सांगा स्मरणाला बसा म्हणून. मी सांगतो तुम्हाला, इकडे तिकडे अन्य वार्ता करण्यापेक्षा स्मरणाला बसा, हे तुम्ही हक्काने सांगू शकता. त्यांना बंधनात ठेवू शकता. तुम्ही तुमच्या बंधनात ठेवत नाहीये, तुम्ही धर्माच्या बंधनात त्यांना ठेवता की आपल्या देवाला अन्य वार्ता चालत नाही, आपल्या देवाला स्मरण चालतं, आपल्या देवाला अन्य धर्मवार्ता आहे ती चालते. अशा पद्धतीने धर्माच्या बंधनात त्यांना ठेवा, स्वतःच्या बंधनात ठेवू नका. हे धर्मव्यतिरिक्त कुणाच्या अधीन होऊ नका आणि धर्मव्यतिरिक्त कुणाला स्वतःच्या अधीन करू नका. आणि जीवे परमेश्वरा अधीन व्हावं, परमेश्वराच्याच अधीन जीवाने राहायचं सतत. एखाद्याने जरी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आमका आमका करा, पण ते जर का धर्म व्यतिरिक्त असेल तर माझं सुद्धा ऐकायचं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा धर्म आहे का ते लक्षात घ्यायचं आणि मग पुढे चालायचं असतं. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून हे वचन स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंध. स्वतंत्रता जी आहे हे म्हणजे काय आहे, हा मोक्ष आहे. जेव्हा तुम्ही स्वतंत्रतेचा अनुभव कसा कुठे कुठे आपण घेतो लक्षात घ्या की आता समजा मी बोलतो आहे, तुम्हाला पण असं कुठेतरी बोलायचं असेल 5-10 मिनिटं, तुमचं बोलून झालं माईकवर की तुम्ही बाजूला होता, एकदम मोकळं वाटतं, झालं बा बोलून एकदा, म्हणजे मोकळं. कधी आपण श्वास मोकळा सोडतो की बाबा एकदाचं संकट गेलं ते. किंवा आपण, मी तुम्हाला अजून एक बारकाईने सांगेल, तुम्ही दिवसभर जर का बूट घालून आहात, त्या बुटातनं पाय काढा, इतकं मोकळं वाटतं, एकदम पायाला मोकळं वाटतं. आपल्याला हातामध्ये काही पकडलेलं असेल, धरले म्हणजे वजन वगैरे, ते ठेवलं हात मोकळे होतात. डोक्यावर काय टेन्शन असेल ते गेलं की डोकं मोकळं होतं, मन मोकळं होतं. सगळं काय आपण काय होतो, मुक्तता आपण अनुभवतो. परंतु कधी जीव स्वरूपाची मुक्तताचा विचार तुम्ही कधी केलेला आहे का? जीव स्वरूपाच्या मुक्ततेचा विचार आपण कधीच केला नाही. आंघोळ केली, शरीर स्वच्छ करण्याचा विचार नेहमीच केला, परंतु मन स्वच्छ करण्याचा विचार कधीच केला ना. मनाला मुक्त कसा करता येईल, मनाला जे काही बंधनं लावून ठेवलेली आहेत आपण, त्याच्यातनं कसं बाहेर पडता येईल आपल्याला. तर स्वतंत्रता हा जो भाग आहे तो अनुभवा तुम्ही. मी तुम्हाला हे उदाहरण का सांगतोय, कारण की तुम्ही ती स्वतंत्रता अनुभवली की तुम्हाला खूप बरं वाटतं. कधी कधी आपण लोकल ट्रेननी प्रवास करतो, कल्याण आलं आणि त्या गर्दीतनं जेव्हा बाहेर उतरतो आपण स्टेशनला, एकदम बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं. घरी आलो की अजून चांगलं वाटतं. त्याच्यामध्ये घरी पोहोचल्यानंतर जेव्हा आपण मांडी घालून बसलो की अजून चांगलं वाटतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यातनं असं मुक्त 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 होता येतं आणि त्याचा अनुभव तुम्ही घेता. पण तुम्ही शरीर मुक्त करताय, मन मुक्त करत नाही आहात, तुम्ही जीव स्वरूप मुक्त करत नाही आहात. ते जीव स्वरूप मुक्त करण्याचं हे वचन आहे. स्वतंत्रता हे मोक्ष आहे. स्वतंत्रता असणे, स्वतंत्रता म्हणजे कुठल्याही जीवाच्या अधीन नाही, कुठल्याही समाज निर्मित ज्या काही नियम आहेत त्याच्या अधीन नसणे, ही स्वतंत्रता आहे.
आता एखादं काही कार्य केलं की नाही आमच्या भागात असं नाही करत, ते म्हणतात नाही आमच्या भागात असं करतात, दुसरे म्हणतात आमच्या भागात असं असतं. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमच्या त्या समाज बंधनामध्ये तुम्ही अडकलेले आहात, तुम्ही कधी मुक्त होऊ शकत नाही. साधी भाजी बनवायची असेल तरी एक म्हणतो आम्ही कढीपत्ता आधी टाकतो, एक म्हणतो आम्ही मिक्सरमध्येच पेस्ट करून टाकतो. म्हणजे प्रत्येकाची पद्धती आहे, त्या प्रत्येकाच्या त्या पद्धतीच्या बंधनामध्ये सगळे अडकलेले आहेत. अर्थातच आम्हाला या सगळ्यातनं बंधनातनं मुक्त व्हायचं, समाज निर्मित. म्हणून स्वामींनी दृष्टांत सांगितलं की काळ कुळ लोक ये तिन्ही अंगवी. दीक्षिताची कन्या असे आणि ती काय करते, त्या व्यक्तीसोबत लग्न करून ती काय करते, काळ कुळ आणि लोक म्हणजे कशाचंही बंधन ती ठेवत नाही, कशाचाही विचार ती करत नाही, मुक्त होऊन जाते. त्या जे बंधन तिला लागलेलं होतं त्यातनं ती मुक्त होते. ही आहे मोक्ष. तिच्यासाठी तो तेवढ्या पुरता मोक्ष आहे, परंतु कायमस्वरूपीचा मोक्ष नाही आहे. आपल्याला अपेक्षित मोक्ष सतत मिळत असतो की मला चहा पाहिजे, चहा मिळाला, मोक्षाचा आहे हा अपेक्षित मोक्ष आहे, तेवढ्या वेळा पुरताच आहे. फक्त तुम्हाला भूक लागली, जेवण पाहिजे, जेवण मिळालं, भूक गेली, बरं वाटलं, हा अपेक्षित मोक्ष आहे. संध्याकाळी परत भूक लागणार, उद्या सकाळी परत भूक लागणार. म्हणजे भुकेच्या पारतंत्र्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. ह्याच्यातनं जर का मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भक्त व्हावं लागेल. कारण भक्ताचे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदोनी जाती. जसं भक्त आहे त्यांना भक्ती साधन दिलं की विकार विकल्प आणि स्वभाव, विकार म्हणजे अनाठाई आवडी, ह्याच्यातनं तो जीव मुक्त होऊन जातो. विकल्प म्हणजे देवता धर्मादी सगळ्या गोष्टींमधनं कल्पाकल्प जे काही विचार आहेत त्याच्यातनं तो जीव मुक्त होऊन जातो. आणि स्वभाव म्हणजे देहीचे अष्ट स्वभाव, जेवलं काय नाही जेवलं काय, झोपलं काय नाही झोपलं काय, कशाचं काही बंधन नाही आहे. परमेश्वर काय करतात, हे बंधनातनं तुम्हाला मुक्त करतात. आता अनुसरल्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपण उद्धरणाची वचनं बघितली. अनुसरल्याचे आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके, लगेच कर्माची त्रिविधा. आगंतुक कर्मातनं मुक्त केलेलं आहे, अनारब्ध कर्म थांबवून ठेवले, आगंतुक कर्म थांबवून ठेवले, प्रारब्ध कर्म भोगायचे ते सुद्धा दैव पैकीच्या पद्धतीने भोगायचे, कर्म पद्धतीने नाही. देवता भोगवणार म्हणजे देवता देवतेच्या कडेने नाही भोगवणार, परमेश्वराच्या मनोधर्माने ते भोगवल्या जाणार. इतके दैवत्व होणे नाही, त्रियंचत्व होणे नाही, देवता फळाला जायचं नाही, कितीतरी बंधनातनं देव पटापट पटापट मुक्त करून टाकतात. हे आहे अनुसरणाचं हा लाभ आहे. कमीत कमी या लाभार्थी तरी आपण अनुसरलं पाहिजे की आपण पुढे येणाऱ्या सगळ्याच गोष्टीतनं मुक्त होणार आहोत. तसं एखाद्या शहरातनं तो पूल बांधला जातो, ते पूल जर का तुम्ही उपयोगात आणला तर तुम्ही त्या शहरातल्या सगळ्या ट्रॅफिकातनं मुक्त होऊन जाता. शहराच्या दुसऱ्या टोकाला तुम्हाला तो पूल नेऊन सोडतो. म्हणजे ते ट्रॅफिक आपल्याला टाळायचं आहे म्हणून ते काय करतो, आपण त्या पुलाचा उपयोग घेतो. आपल्याला इथे वचनांचा उपयोग घ्यायचा आहे, परमेश्वराच्या अधीनत्वाचा उपयोग घ्यायचा आहे आणि जेवढं काही कर्माचं ट्रॅफिक लागणार आहे, दुःखाचं, इतर विविध कर्मफळांचा ट्रॅफिक लागणार आहे, त्याच्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि हाच मोक्ष आहे. आणि या व्यतिरिक्त जर का तुम्ही बघितलं तर पारतंत्री हा बंध. पारतंत्र म्हणजे कोणाच्या तरी अधीन राहणं, हा बंधन आहे. तुम्हाला जर का सांगितलं की आम्ही खडक पाडायला येतो, तुम्ही थांबा आम्ही येईपर्यंत. आता लोक कुठून कुठून येत आहेत, परंतु समोरच्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही खडक पाडायला थांबा चौकामध्ये, आम्ही येतो मगच आपण पुढे जाऊ. तुम्ही थांबले तिथे, 5:30 झाले तरी ते आले नाहीत. म्हणजे तुम्ही कशात अडकलेत, बंधनात अडकले. काही अडकू नका अशा बंधनांमध्ये. त्यांना सांगा तुम्हाला माहिती आहे ना, या तिथे. कारण की तुम्ही इथे जरी म्हणाल की जाऊ आपण आरामात जाऊ, काय हरकत नाही, 5:10 सत्संग चालू होतो, परंतु 5 ते 5:10 तुमचं नामस्मरण होईल ना. इथे तुमचा वेळ तुम्ही वाया का घालवता दुसऱ्यांसाठी. म्हणजे हे पण लक्षात घ्या, अशा बंधनात सुद्धा आपल्याला राहायचं नाहीये. ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने यावं. आपण आपल्या वेळेवर त्या ठिकाणी उपस्थित होऊन आपण त्या ठिकाणी जी काही सेवा असेल, जे काही साधनं असेल, त्याचा उपयोग आपण करून आपला लाभ आपण आपल्या पदरात पाडून घ्यायचा. कुणासाठी थांबायचं नाही, कधीच कुणासाठी धर्माच्या बाबतीमध्ये थांबायचं नाही.
तुम्ही जेवढं लवकर पोहोचाल जिथे पण, तर तेवढ्या लवकर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विधी विधान करा, तुमचा लाभ त्याच्यामध्ये तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून हे सुद्धा बंधन आहे, पारतंत्र्य हा बंध, ते अशी पारतंत्र्यता आपल्याला कधीपासून लागलेली आहे. हे कर्म जे आहेत सगळे, ही सगळी पारतंत्रताच आहे. तुम्हाला वाटतं की सत्संगाला जावं, परंतु नाही जाता येत. हे सगळे कर्म आहेत. मुलाची शाळा आहे, त्याचा क्लास आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, आत्ता पाणी येईल, हे होईल, ते होईल, पाहुणे येणार आहेत, कधीच पाहुणे येत नाही, नेमके आजच येतात. बरं आम्ही सकाळी बोलवलं तर ते संध्याकाळी 4ला झाले. म्हणजे हे काय आहे, सगळी कर्म आहेत इथून तिथून. हे सगळे कर्म तुम्हाला जखडून ठेवलेले त्या कर्माने. तुम्हाला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, स्वतःलाच त्याचा संघर्ष करायचा आहे, स्वतःलाच त्या गर्दीतनं बाहेर आणायचं आहे. इतर कोणी तुम्हाला गर्दीतनं बाहेर आणणार नाही, स्वतः परमेश्वर पण आणणार नाहीत. परमेश्वर पण कधी आणतील, जेव्हा तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायचं तेव्हाच. भटोबासांना पण स्वामी म्हणतात की सांग विचारा, बघा तुमचा काय विचार आहे, बघा तुमचा काय विचार आहे बघा. जेव्हा त्यांनी स्वतःचा विचार बोलून दाखवला की देवा आजपासनं इथेच थांबणार, मी जाणार नाही कुठे, तर स्वामी म्हटलं तसं नाही, आमचे काही बंधनं आहेत, काही अटी आहेत. ते म्हणे सगळ्या अटी मान्य आहेत. देवानी अट सांगितली आणि ती अट सुद्धा त्यांनी मान्य केली. आणि स्वामींनी मग निश्चय केला की हो आता यांना बाहेर काढायचं. कधी? जेव्हा त्यांनी निश्चय केला स्वामींच्या अटी पाळण्याचा, स्वामींना शब्द दिला, तर स्वामी पण काही मागे नाही. स्वामी तर असं पण नाही चालणार, हो हो म्हणाल की बाबा ठीक आहे, हो आम्ही 5 वाजता या बरं का, हो आम्ही 5ला हजर राहू. पण काही लोक 5ला येत नाही, नंतरच येतात काही लोक बरं का. म्हणजे शब्द पाळल्या जात नाही. म्हणून स्वामी तर तसं चालणार नाही. आम्ही म्हटले पाळणार का अट, तुम्ही म्हटले हो, तसं नाही, द्या भाकेचे पोफळ, सुपारी म्हणून काहीतरी पुरावा द्या आम्हाला. त्यांनी लगेच पुरावा दिला, म्हणजे शब्द दिला, वचन दिलं. भाकेचे पोफळ, वचनाचं पोफळ म्हणून त्यांनी ते प्रतीक दिलेलं आहे की मी जे तुम्ही म्हणाल ते मी करेन. असं जेव्हा ते पूर्ण तयारीने होते, तेव्हा आमच्या स्वामींनी त्यांना कर्माच्या गर्दीतनं बाहेर काढलं. इतकं बाहेर काढलं की कसे होते आणि कसे झाले भटोबा. हा येथीचे जवळीके आनोनी आन झाला असे. आता हा पुरीकर नागदेव नव्हे. ते जेव्हा भेटले होते ते जसे होते तसे नाही येते, ते वेगळे झाले. घडवून मडवून योग्य केलं असा उल्लेख शास्त्रामध्ये भटोबासांसाठी खास येतो. या सगळ्या गोष्टीतनं त्यांना बाहेर काढलं. हे का केलं? जेव्हा ते निश्चयावर ठाम होते तेव्हाच झालं. त्यांनी निश्चय केला गर्दीतनं बाहेर पडायचं, तसे स्वतंत्र होत गेले. स्वामींनी बंधनं सांगितली, बघा आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे. त्यांनी लक्षात घेतलं की नाही हे सगळे अविद्या आहेत. सगळं काय हे सगळं सोडून त्यांनी निश्चय केला, तरी स्वामींना विश्वास नाही त्यांच्यावर नाही, म्हणजे जीवावर नाही आहे. म्हणून स्वामींनी परत एकदा त्यांना धक्का दिला आणि सांगितलं की निघा इथून. देवा कुठे जायचं? कुठेही जा, पण निघा, इथे थांबायचं नाही अजिबात. अशा वेळेला तर घरचीच आठवण येते. मार्गातल्यासारखं आपल्याला काढून दिलं तर कुठे जाणार आपण? घरीच येणार. बस पकडून, आता बस बंद आहे म्हणा, तर रेल्वे पकडून याल तुम्ही कल्याणला. म्हणजे आपण कुठे येणार? घरीच. घरचीच आठवण येणार आपल्याला. परंतु भट्टोबासांना घरची आठवण आली, परंतु आसक्ती म्हणून नाही आली, अनासक्त म्हणून आलेली आहे. घरची आठवण आलीच पाहिजे, पण आल्यानंतर आपल्याला तो चिखल दिसला पाहिजे ना घरामध्ये. आता तुम्हाला जर का म्हटलं की भाजी मार्केटमध्ये जा, पाऊस पडतोय, तर तुम्हाला काय आठवतं? भाजी की चिखल? चिखल आठवतो आधी. नको तिथे, नको, इथे दारावर भाजी येईल तीच घेऊया. म्हणजे घर आठवले की आपल्याला सगळा तो चिखल, सगळे ते जे काही तुम्ही तिथे अनुभवलेल्या गोष्टी आहेत दुःखदायक, ते सगळं आठवलं पाहिजे. अनासक्त मार्गातनं जरी आपल्याला जायला सांगितलं, घरी जायचं नाही. बाबांनी जरी रागवले, निघ इथून, बाबांना म्हणाले बाबा आटणाला जाऊ का? आटण करत करत रिद्धपूरला जाऊ का? आटण करत करत डोमेग्रामला जाऊ का? बाबा काय म्हणतील? तेवढ्यापुरता रागच दाखवतील, पण बाबा म्हणतील की एवढं आपण बोललो तरी हा आटणाला चाललेला आहे, डोमेग्रामला चाललेला आहे.
म्हणजे त्यांच्याही मनामध्ये लक्षात येईल की हा व्यक्ती धार्मिक आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, अनासक्त होऊन घरची आठवण आली पाहिजे. आणि भटोबासांना तशीच आठवण आली की नाही नाही, दादोस काय किंवा घरचं आई बहीण वगैरे काय हे सगळं अविद्य आहे, अविधी आहे, तिकडे जायचं नाही. देवानी रद्दपूर सांगितलं तिकडे जाऊया, म्हणजे परत बंधनात गेले नाही. त्या पडाळी गायीचे दृष्टांत ते मुक्त होण्यासाठी कुठे गेलेले आहेत? रद्दपूरला गेलेले आहेत. आणि इथून जरी मुक्त झाले, म्हणजे आता स्वामींनी जरी काढलं तरी स्वामींपासून लांब झालेच नाहीत, सन्निधानाच्याच बंधनामध्ये राहिले. ते जर का घरी गेले असते तर भटोबास परत आले असते की नसते आले, काही सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या वचनाचा जो अर्थ आहे तो लक्षात घेतला पाहिजे. स्वतंत्रता आणि पारतंत्रता ही लक्षात आली पाहिजे आणि त्यातनं आपल्याला मुक्त सुद्धा होता आलं पाहिजे. पारतंत्रता लक्षात येते पण आपण त्याच्यातनं मुक्त होत नाही, तर धरून ठेवतो त्या गोष्टींना आणि त्याच्यामुळे आपण तसेच राहतो. तर तसं नका करू, मुक्त व्हा त्याच्यातनं. तुम्हाला कोणी काही बोललं असेल तर ती गोष्ट धरून ठेवू नका आणि त्या पारतंत्र्यात राहू नका, आपण स्वतंत्र व्हा. आणि यासाठी हे वचन स्वामींनी निरूपण केलेलं आहे. या संदर्भातली लीळा जी आहे पूर्वार्ध 507 क्रमांकाची, राणाईचा स्वतंत्रीय धर्मनिरूपण. राणाईचाला स्वामींनी स्वतंत्र धर्माचं निरूपण ते केलेलं आहे. साडेगावची लीळा आहे. लाखाईसा ते आबाईसी नेले. लाखाईसा यांना आबाईसा घेऊन गेलेले आहेत. राणाईसे बिडारी राहिली, आणि राणाईसा जे आहेत ते बिडारी थांबलेले आहेत स्वामींच्या सन्निधानी. लाखाईसे आपुल्या संबंधियाच्या घरी न्हाली जेविली. आता या लाखाईसा आणि राणाईसा या सोबतच आलेले आहेत आणि त्यांची शिदोरी पण सोबतच आहे, एकत्रच आहे. जसं आपण एकत्र प्रवास करतो, कधी मार्गातून निघालो तर आपली 2-3 लोकांची शिदोरी एकत्रच दिल्या जाते. आणि मग अशा पद्धतीने या दोघींची शिदोरी एकत्रच आहे, लाखाईसा आणि राणाईसा. पण लाखाईसा काय झालं, ती संबंधियांच्याकडे गेली, नातलगांकडे गेली आणि ती न्हाली जेविली. तिने आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे केलं आणि तिथे आराम वगैरे पण केला असेल. मग राणाईचे भुकेली. आता राणाईसा इथेच थांबलेली आहे स्वामींच्या सन्निधानी. शिदोरी तिच्याजवळ आहे राणाईसाकडे, परंतु तिला जेवता येत नाही. ती भुकेली म्हणजे भूक लागली तिला, परंतु जेवता येत नाही. का? शिदोरीची वास पाहती आणि तयाची वाट पाहती. आता ही कधी येईल कधी येईल, आता येईल नंतर येईल नंतर येईल, भूक लागून गेली. आणि ती जी बिचारी आहे राणाईसा, ती सांगात धर्म पाळते आहे की आपल्या सोबतचे जे आहेत ते आल्याशिवाय आपण जेवू शकत नाही. आपण आधीच जेवून घेतलं तर ते एकटे पडतील. जे किती सांगात धर्म आहे हा. तसं ती वाट बघते आहे. शिदोरीकडे, शिदोरीची वास पाहायची आणि तिची वाट पाहायची. शिदोरीकडे बघायचं आणि तिची वाट बघायची. राणाईसा ही लाखाईसाची वाट बघते आहे आणि गोसाव्यांच्या श्रीमुखाकडे पाहती आणि स्वामींच्या मुखाकडे बघायची. म्हणजे आपल्याकडे काहीच काम नसेल, म्हणजे एक काम संपल्याशिवाय दुसरं काम आपण करू शकत नाही. आणि कशामुळे तरी ते अडलं असेल तर आपल्याकडे मग दृश्य नसतं बघायला. म्हणजे कोणीतरी जेवणाचं ताट वाढून ठेवलं आणि ते सांगितलं की थांबा थोडंसं, तूप वाढायचं बाकी आहे, तूप वाढल्याशिवाय जय होणार नाही, जय झाल्याशिवाय जेवता येणार नाही. ते तूप पागळून येईपर्यंत आपण मग काय बघणार? ते जेवणाकडे बघणार, इकडे बघणार, तिकडे बघणार, मग आपल्याकडे दृश्य राहत नाही. आपण सारखे सारखे ते दृश्य बघतो. मग जेव्हा केव्हा येईल तेव्हाची गोष्ट. आम्हाला स्वामींनी याच्यातनं मुक्त करून टाकलेलं आहे. डोमेग्रामला स्वामी म्हणतात, पात्री पडिले भोजन कीजे. कोणाला म्हटले? भटोबासांना की माहीमभटांना? कोणाला? नक्की नाथोबासांना स्वामी म्हटले. तूप वाढलंच ना, सगळ्यांच्या ताटावर तूप वाढलं, त्यांच्याच ताटात नाही वाढलं. आणि ते वाढ बघतात आणि ते स्वामी म्हणतात जेव्हा तेव्हा तूप वाढायचं बाकी आहे. मग त्यांनी पण आवाज दिला रेमनायकांनी, इथे तूप घेऊन या बरं. स्वामी म्हणतात पात्री पडिले भोजन कीजे. जे आलं पात्रामध्ये सुरू करायचं, तुपाची तेलाची वाट बघायची नाही. आम्हाला पण हे वचन आहे.
2 लोक जरी आले तरी वाट बघायची नाही कुणाची, सुरू करून द्यायचा सत्संग. जे काही पात्र भेटले त्यांच्यासमोर निरूपण सुरू करून द्यायचं. तसं आहे की भोजनाचं आता या ठिकाणी त्या ज्या राणाईचा आहेत शिदोरीकडे बघतात, स्वामींकडे बघतात, तिची वाट बघतात. काय करायचं, दुसरं काम नाहीये. दुसरीकडे मन न्यावं तर लगेच भुकेची आठवण येते. भुकेची आठवण आली की शिदोरीकडे बघणं होतं. शिदोरीकडे बघायचं आणि जेवायचं म्हटलं की मग जेवता येत नाही. मग परत देवाकडे बघायचं की देव काय म्हणतील आता, देव काय. स्वामी पण तिच्याकडे अधूनमधून लक्ष देत आहेत. तिची तगमग देवाला सुद्धा कळाली की ही भूकही लागली आणि जेवत सुद्धा नाही आणि तिची ही लाखाईचा जी सांगती आहे ती सुद्धा येत नाही. अशा बंधनामध्ये ती अडकलेली आहे. आमचे स्वामी तिच्याकडे का बघतात? स्वामी फक्त तिच्याकडेच बघत नाही तर अशा अनंत जीवांकडे बघतात स्वामी, जे बंधनात अडकलेले आहेत त्याच्यामुळे. कधी कधी असं असतं की आम्ही एकत्र सत्संगाला आहोत, आम्ही एकत्र येतो जातो वगैरे, आम्ही दीक्षा सुद्धा एकत्रच घेणार आहोत. असं काही नाही. तुम्ही आधी घेऊ शकता, ते नंतर घेऊ शकतात दीक्षा. असं काही बंधन नाही, सोबतच घ्यायची दीक्षा. आणि तुम्ही तयार आहात आणि ते म्हटले की नाही थोडंसं माझं ऑपरेशन, एक बायपास सर्जरी झाली की मग आपण घेऊ, आणि ते त्याच्यातच गेले म्हणजे झालं, यांचं अनुसरण राहिलं की. तर तसं नाही. स्वामींनी हे सगळं दृश्य अनंत सृष्टीपासून देव बघतायत की असे जीव बंधन आहेत, ह्याच्यामुळे तो, त्याच्यामुळे तो, त्याच्यामुळे तो, असे सगळे बंधनात अडकलेले आहेत. कोणाला विचारलं सत्संगाला का नाही आले, ते सोबत कोण नव्हती. म्हणजे आता सत्संगाला यायला सोबत का लागते? आपण 5ची वेळ ठेवली, खूप लोक असतात इकडे यायला. म्हणजे असं काही सुनसान विभागात आपला सत्संग नाही आहे. खूप रहदारी असते, तुम्ही सहजपणे येऊ शकता, सहजपणे जाऊ शकता. म्हणजे ते सुद्धा काय आहे, एक बंधन आपण लावून ठेवलेलं आहे. याचं बंधन, त्याचं बंधन, त्याचं बंधन. कधी कधी असं असतं की कोणाला आम्ही ते म्हणतात बाबा खूप तब्येत, ॲसिडिटी खूप वाढते, हे होतं ते होतं. कितीला जेवता? 10 वाजता. मग 7 वाजता जेवा. नाही, हे आल्याशिवाय जेवता येत नाही. म्हटलं ते बंधन सोडून द्या. तुमची तब्येत खराब होते, तुम्ही तुमच्या वेळेनुसार लवकर जेवून घ्या, त्यांच्या बंधनात राहू नका. हे भोजनाचं, जेवणाचं जर का बंधन ठेवलं, उद्या अनुसरणाचं पण बंधन राहील. आजपासूनच ती घरी सवय लावून द्या, म्हणजे तुम्हाला पुढे अनुसरणासाठी पण सोपं पडेल. महिला वर्गांसाठी खास, की पुढे अनुसरण घेताना सुद्धा तुम्ही आधी घेऊन घ्या आणि त्यांना सांगा तुम्हाला पाहिजे तेव्हा घ्या तुम्ही, आता मी पुढे चाललेले आहे. म्हणजे हे बंधन जे आहे एकमेकांचं बंधन, यातनं सुद्धा मुक्त व्हा. स्वामींनी त्यांची ती व्यथा बघितलेली आहे. आणि मग स्वामी शेवटी त्यांना म्हणतात, बाई जेवाना का? अहो जेवून घ्या तुम्ही. ते किती वेळ झाला आता. नाजी लाखाईसे येती मग जेव वाढीती, तयाची आणि माझी शिदोरी एकी ठाई असे. म्हणजे राणाईसाला पण मानलं पाहिजे की त्यांनी किती सांगत धर्म पाळतात ना. ते म्हणतात लाखाईसा येईल आणि मग ती जीव वाढेल, विभागणी करेल, आणि तिची आणि माझी शिदोरी एकाच ठिकाणी एकत्रच बांधलेली आहे. स्वामी म्हणतात, बाई स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंद. स्वतंत्र होणे हाच मोक्ष आहे. आणि असं स्वतंत्र होता आलं तुम्हाला तरच तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकता. जो जीव जीवनामध्ये स्वतंत्र होऊ शकत नाही तो कधीही मोक्षाला जाऊ शकत नाही, तो बंधनातच राहणार. एक सरळ साधं याच्यातनं एक संदेश आहे हा. तुम्हाला आजपासूनच मुक्त होता आलं तरच तुम्ही वचन पाठ का नाही करत? बाबा वेळच मिळत नाही. काय वेळ नाही मिळत? स्वयंपाक असतो, भांडी असतात, कपडे असतात, लादी पुसायची असते, पाणी भरायचं असतं, हे सगळी कामं असतात, त्याच्यातनं वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आधीच्या काळामध्ये आमचे जे काही साध्वी महिला वर्ग होत्या मार्गामध्ये, जुन्या काळातली गोष्ट, जेव्हा मिक्सर वगैरे या सुविधा नव्हत्या, सगळी कामं स्वतःलाच ती करावी लागायची. वाटण गाटण सगळं काय, भाकऱ्या बनवाव्या लागायच्या, आणि अशामध्ये अभ्यास पण असायचा, आणि तो अभ्यास म्हणजे पाठांतर द्यायचं. मग आता सेवा पण आहे मार्गाची आणि अभ्यास पण करायचा. कसा करायचा? तर ते पाटीवर लिहून ठेवायचा अभ्यास, आणि ती पाटी समोर ठेवायची, आणि चुलीच्या समोर भाकरी थापता थापता ते एक ओळ वाचायची, तीच म्हणत राहायची. ती ओळ पाठ झाली की दुसरी ओळ, मग तिसरी ओळ, मग चौथी ओळ. भाकरी थापायच्या, शेकायच्या, सगळं करायचं. स्वयंपाक बनवता बनवता अभ्यास पाठांतर व्हायचा.
आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की असं स्वयंपाक ऐकताना तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकता, काही लोक त्याला नाव ठेवतात, परंतु ह्याचं प्रमाण आहे. आमच्या जुन्या महिला, साध्वी महिला ज्या होत्या, स्वयंपाक करता करता अभ्यास पाठ करायचे. तुम्हाला तर ऐकायचं आहे. म्हणजे तुम्ही जर का म्हटलं कामाचं बंधन आहे, तर उलट कामाच्या बंधनामध्ये तुम्ही हे अध्ययन जे आहे ते तुम्ही करू शकता. पूर्ण दिवसभर तुम्हाला जे काही काम असतं त्या कामात काम सुद्धा होणार आहे आणि तुमचं जे काही अध्ययन आहे ते सुद्धा होणार आहे. तर आपल्याला ते कामाचं बंधन तर आहेच, तर कामाच्या बंधनात राहून आपल्याला बंधनमुक्त होण्याचा जो काही उपाय आहे तो सुद्धा आपल्याला आत्मसात करायचा आहे. स्वामी सांगतात, बाई तुम्ही काही करा. मग स्वामींनी त्यांची विचारणा केली की तुम्ही काय करता बरं. अर्थातच देवाला त्यांच्या व्यथेपासून, त्यांना जी भुकेची व्यथा आहे त्याच्यापासून त्यांना थोडंसं इकडे तिकडे त्यांचं लक्ष विकेंद्रित करायचं आहे आणि सोबतच त्यांची थोडी चौकशी पण करायची आहे आणि त्यांना सल्ला पण द्यायचा आहे देवाला. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बाई तुम्ही काही करा. म्हणजे तुमचं काय उदरनिर्वाह वगैरे असं काय चालतं तुमचं. ते म्हणतात, जी जी बापू धानी मागे तयाची वरो होय. म्हणजे वडील जे काही धान्य वगैरे मागतात त्याचं आम्हाला खायला प्यायला जे काही धान्य, आम्हाला घरामध्ये जे काही राशन म्हणतो ते सगळं आम्हाला प्राप्त होतं. मी धानी मागे तयाचे तेल मीठ होय. आणि मी जे काही धान्य मागते ते धान्य विकून त्याचं काही तेल मीठ वगैरे जे काही घ्यायचं असेल ते आम्ही घेतो, असं आमचं चालतं. कांते तयाचे धडोत्पन्न होय. आणि जे काही सूत वगैरे आम्ही हे करतो, कापूस कातणे वगैरे असतं ना, ते केल्याने कपडे लत्त्यांची व्यवस्था होऊन जाते. म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था होते, कपड्या लत्त्यांची व्यवस्था होते आणि तेवढ्या सगळ्या ह्याच्यातून 2 पैसे त्यांना सुटत असतील काहीतरी. अशा प्रकारचा आमचा उदरनिर्वाह चालतो. स्वामी म्हणतात, धानी न मागी जे कांती जे ना. आजपासून तुम्ही असं करा, धान्य सुद्धा मागू नका आणि कांती जे ना म्हणजे कापूस सूत वगैरे जे काही काढतात ते सुद्धा तुम्ही बंद करा. सगळं काही कुठे मागायला जायची गरज नाहीये ना, काही काम करायची गरज आहे. भिक्षा मागी जे म्हणजे तुम्ही काय करा, सन्मानपूर्वक भिक्षा मागा. अर्थातच इकडे तिकडे जाऊन धान्य मागण्यापेक्षा तुम्ही काय करा, सन्मानपूर्वक भिक्षा मागा. म्हणजे जे लाचार होऊन मागितलं जातं त्याला भीक म्हणतात आणि जे आचार करून मागितलं जातं त्याला भिक्षा म्हणतात. स्वामी सांगतात, असं लाचारी आयुष्य जगण्यापेक्षा आचारी आयुष्य जगा ना. लाचार पत्करण्यापेक्षा स्वामींनी सांगितलेला आचार पत्करा, तो स्वीकारा आणि भिक्षा मागा. लोक सन्मानाने भिक्षा देतील आणि जे काही मिळेल त्याच्यामध्ये ते ग्रहण करून तुमची योग्यता वाढेल वगैरे. परमेश्वर जीवाच्या भल्याकडे नेहमी लक्ष ठेवतात. भिक्षा मागी जे असं स्वामींनी सांगितलं. म्हणजे भोजनाचं जो काही प्रश्न आहे तो स्वामींनी मिटवला. तर ते म्हणतात, तरी धडोत्पणाशी काही करू. ते तर करू आम्ही, पण धडोत्पणा जेवणाचं झालं, परंतु कपड्या लत्त्याचं काय. सर्वज्ञ म्हटले, बाई सुडे मागी जेती मग आपले अंग झाके ऐसे की जे अंचळे भैरवासन नेसी जेती. स्वामी म्हणतात की सुडे मागी जेती म्हणजे तुम्ही जसं भिक्षा मागता अन्नाची, तर भिक्षा ही नुसती अन्नाचीच नाही आहे, तर भिक्षा ही कपड्याची सुद्धा आहे. तुम्हाला जेवढा अपेक्षित कपडा आहे तेवढे कपडे तुम्ही मागू शकता. सुडे मागी जेती मग आपले अंग झाके ऐसे की जे, आणि ते परिधान तुम्ही करू शकता. तर राणाईसी म्हटले, जी जी मागितल्या कवण देईल. जीवाचे प्रश्न असतात भरपूर. कोणी म्हणतं की आम्हाला अनुसरण घ्यायचं, मग कसं घ्या लगेच. मग या महिन्यात घेता येईल का. हो घेता येईल. मग पुढच्या महिन्यात घेतलं तर चालेल ना, ठीक आहे. मग थंडी गेल्यानंतर घेतलं तर चालेल का. आता तिकडे खूप थंडी असेल, चालेल, हरकत नाही. मग कुठल्या मार्गात घ्यायचं, मग तिथे राहता येईल का आम्हाला, मग तिथलं पाळं जमेल का, मग तिथे रूम मिळेल का. इतके प्रश्न असं सगळी सोय होईल, सगळं मिळेल. मग तिथलं पाणी पसेल का आम्हाला. म्हणजे काहीतरी प्रश्न हा असतो, असं कधीच नसतं की सगळे प्रश्न क्लिअर झालेले आहेत. स्वामींनी या ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि तुम्ही हे पण लक्षात घ्या, तुमचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीचं तुम्हाला सुविधा मिळणार, आपोआप मिळतात त्या.
तुम्हाला जर का वाटत असेल की आम्हाला फिक्की भाजीच चालते, तिखट नाही चालत, तर योगायोग असा आहे की भिक्षेला फिक्कीच भाजी येईल तुम्हाला. परमेश्वर तुमच्या प्रकृती अनुरूप तुम्हाला सहाय्य करतात. सगळ्यांच्या प्रकृती अनुरूप सहाय्य होतं. एखाद्याचा उत्तम अधिकार असेल तर त्याला त्या प्रकारचं सहाय्य असतं, एखाद्याचा हीन अधिकार असेल तर त्याला त्या पद्धतीचं सहाय्य असतं. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वर सहाय्य करत असतात, हे पण लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळे तिकडे गेल्यानंतर सुटतात. कधी कधी मला असं असतं की आमच्या ठिकाणी बोलायला जायचं आहे, तर मला पण खूप हे असतं डोक्याला, म्हणजे कसं तिथे गेल्यानंतर बोलता येईल का, बोलणं होईल का व्यवस्थित, सगळं हे असतं. अलीकडे मी तो वेगळा अनुभव घेतलेला आहे की जे असेल ते स्वीकारायचं, जायचं, विषय तयार करायचा, जाऊन बोलायला सुरुवात करायची. परमेश्वर पुरवून देतात, सगळं काय बोलल्या जातं आपोआप. कधी वाटले की एवढ्या थंडीत स्नान करायला जायचं, खूप थंडी असेल, गाडीने जातो ठीक, आणि पदयात्रेत जायचं, कसं जमेल का आपल्याला चालायला एवढं येते. पहिले 1-2 दिवस वाटतं, नंतर खूप चांगलं वाटतं. मी स्वतः पदयात्रा केलेली आहे, सवय होऊन जाते, काहीही अडचण येत नाही, सगळ्या ठिकाणी सोय होते. ती म्हटले पाय दुखतात तर गरम पाणी पाय धुवायला असतात तिथे, म्हणजे आम्हाला तर असतं साधूंना. तुम्हाला पण पाहिजे असेल तर हो, तुम्हाला पण मिळेल तुम्ही जेव्हा साधू व्हाल. अर्थातच असं नाही, तुमची सुद्धा सोय होते. म्हणजे परमेश्वर सगळ्या सोय करतात ना. म्हणून स्वामी यांना एक एक गोष्ट सांगतायत की असं करा ना, धान्य मागण्यापेक्षा तुम्ही इथे भिक्षा मागा. मग कपड्यांचं कसं ना, कपडेही मागा, सुडे मागे जेवढं पाहिजे तेवढं मागा आणि मग ते उपयोगामध्ये आणा. मग स्वामींनी एवढं सांगितल्यानंतर ते म्हणतात, देवा असं कपडे मागितल्यानंतर कोण कपडे देईल का? आणि खरंच तुम्ही पण विचार करा, असं धान्य मागितल्यानंतर देतात लोक, पण कोणाला म्हटलं थोडं कपडे द्या बरं, काहीतरी चांगला टॉवेल द्या, हे द्या, ते द्या, असं कोण देतं का? कपड्यांची भिक्षा मागताना आपण कधी कोणाला बघितलेलं नाहीये. म्हणून ते राणाईसाला तो प्रश्न पडलेला आहे की असं कपडे मागितलं तर देईल का कोणी? स्वामी म्हणतात, पृथ्वी येसने रवण असे आणि ईश्वरा येसनी देवता असे, मा चिंदी चिरकुटी नेनो कैची मिळेल की. आता हे वचन म्हणजे मी माझ्या अभ्यासकालीन ह्याच्यामध्ये कार्यकालामध्ये हे वचन मी अनेकदा वाचलं, अनेकदा निरूपण केलं वगैरे, परंतु हे वचन मला नव्याने एकदा कळलं. म्हणजे खूप लोक आपले म्हणतात की जे परदेशामध्ये लोक राहतात ना, त्यांनी जे काही स्मरण करतात त्यांना ते लेखी लागत नाहीत, असं आपले लोक म्हणतात. आणि मला असं मनातनं वाटतं की ते लेखी लागतं. म्हणजे आजही परदेशामध्ये इतक्या काही गोष्टी चालतात, ज्या भारतात चालतात तेच परदेशात पण चालतं, तांत्रिक दृष्ट्या बोलतोय मी. तर ते जर का चालू शकतं तर परमेश्वर तर नित्य व्यापक आहे, सगळीकडे व्यापक आहे. बरं, या सृष्टीला नाही, अनंत सृष्टीला व्यापून परमेश्वराचं स्वरूप उरलेलंच आहे. सगळीकडे जर का परमेश्वराचं स्वरूप आहे तर मग त्या ठिकाणी परमेश्वराच्या स्वरूपाचं कार्य नाही आहे का? किंवा त्या स्वरूपाचं कार्य त्या पद्धतीचं जर का विधी केलं तर त्यांना तिकडे लाभ होत नाही, हे मला कुठेही पटत नव्हतं. म्हणजे मनाला पटत नव्हतं. म्हणजे परमेश्वराचं कार्य संकुचित झालं, मग नित्य व्यापक परमेश्वर असण्याचा फायदा काय झाला? मग परमेश्वराचं कार्य तर संकुचितच चालू आहे. तर तसं नाही. आणि या संदर्भात मला वचन पाहिजे होतं, वचन भेटत नव्हतं, म्हणजे लक्षात येत नव्हतं. आणि मी वचनाशिवाय बोलत नाही. आणि एक दिवशी सहजपणे असं होता होता अचानक मला हे वचन वाचण्यात आलं. इतक्या वर्ष मी वाचतोय, पण त्या दिवशी नव्याने वाचण्यात आलं की याच्यातनं कळालं की परमेश्वराचं कार्य सर्व पृथ्वी तलावर अनंत सृष्टीमध्ये, म्हणजे अनंत ब्रह्मांडामध्ये, हे हा एक ब्रह्मांड आहे, आत्ता आपण राहतो तो एक ब्रह्मांड आहे पृथ्वी. परमेश्वराचं कार्य अनंत ब्रह्मांडामध्ये परमेश्वराचं सहाय्य वर्ततं. असं एकही ब्रह्मांड नाहीये किंवा एकही ठिकाण नाहीये की त्या ठिकाणी परमेश्वराचं सहाय्य पोहोचत नाही, परमेश्वराचं स्वरूप नाहीये तिथे. असं नाही, जिथे परमेश्वराचं स्वरूप आहे तिथे परमेश्वराचं सहाय्य ठरलेलं आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला मोबाईलच्या रेंजमध्ये प्रॉब्लेम येईल की या ठिकाणी रेंज येत नाही, थोडं पुढे गेले की येते. तसं परमेश्वराचं आहे का की इथे सहाय्य होतं आणि इकडे सहाय्य होत नाही? असं नाही आहे. तुम्ही कुठेही असा, तुम्ही जर का धर्मावर असाल तर तुम्हाला त्या त्या सर्व ठिकाणी तुम्हाला सहाय्य हे होणारच, नक्कीच होणार. आणि म्हणून हे वचन त्या दृष्टीने मला खूप महत्त्वाचं मिळालं
ते म्हणतात की देवा असं कुठे कपडे मागितलं तर मिळेल का, कोणी सहाय्य होईल का या बाबतीमध्ये. म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न आहेत राणाईसांचे, या प्रश्नाचा सारांश एवढाच आहे की आम्हाला सहाय्य होईल का, मागितल्याने भिक्षा मिळेल का, मागितल्याने कपडे मिळतील का, असं मागितल्याने सगळं मिळेल का, म्हणजे आम्हाला सहाय्य होईल का. यावर स्वामी म्हणतात की पृथ्वी येसने रवणासे. आता इथे स्वामींनी महाराष्ट्र एवढे किंवा भारता एवढे कर्मभूमी एवढे असं म्हटलं का. काय म्हटले स्वामी, पृथ्वी येसने रवणासे. म्हणजे काय आलं याच्यामध्ये, अख्खं जग आलं. पृथ्वी इथून तिथून गोल का असेल, चप्पट असेल, जशी असेल, अख्खी पृथ्वी आली त्याच्यामध्ये. पृथ्वी येसणे रवण असे, पृथ्वी एवढं मैदान आहे. आणि ईश्वरा येसनी देवता असे, आणि परमेश्वरा येसनी जे व्यापक, त्या ब्रह्मांडालाही व्यापून उरलेलं परमेश्वराचं स्वरूप अशी ती देवता आहे. तुम्हाला ब्रह्मांड मोठं वाटतं, त्या ब्रह्मांडालाही व्यापून परमेश्वर स्वरूप आहेच आहे, अजून भरपूर आहे. परमेश्वरा येसनी देवता असे. देवता म्हणजे देणारी. मुळात म्हणजे देवता शब्द म्हटलं की उपदेशी लोक घाबरून जातात. देवता म्हणजे आपल्या देवाला देवता कसं म्हटलं. मुळात म्हणजे तुम्ही भाषेचा अभ्यास केला, शब्दांचा अभ्यास केला, तर देवता ह्या शब्दामध्ये दिव हा मूळ धातू आहे, मूळ शब्द आहे. दिव म्हणजे प्रकाश. ज्या ठिकाणी प्रकाश आहे म्हणजे उजेड, त्याला देवता म्हणता येतं. तुम्ही ट्यूबलाईटला सुद्धा देवता म्हणू शकता, त्याच्यामध्ये प्रकाश आहे. काजव्याला देवता म्हणू शकता, कारण की त्याच्यामध्ये प्रकाश आहे, उजेड आहे. पण खऱ्या अर्थाने देवता ज्या आहेत, देवतेकडे पण स्वतःचा प्रकाश आहे. सुख जे काही त्यांचे पंचप्रकार सांगितलेले आहेत, त्या पंचप्रकारामध्ये प्रकाश प्रकार हा येतो. आणि परमेश्वर तर कसे आहेत, सगळ्यांपेक्षा जास्त प्रकाश जो आहे, ऐश्वर्य जे आहे, ते परमेश्वराच्या ठिकाणी आहे. म्हणून परमेश्वराला सुद्धा देवता असं म्हटलेलं आहे स्वतः परमेश्वराने. कुठल्या वचनामध्ये त्या अजून परमेश्वराला देवता म्हटलेलं असं कुठल्या वचनात येतं अजून एका, कुठले स्मरणे, देवता स्मरणे. निम्मा भाग सांगावा लागतो मग आठवतं. आपल्याला माहिती आहे वचन, पाठांतर पण आहे तुमचं, परंतु पटकन आपल्याला स्फुरणरूपता होत नाही. तर ही स्फुरणरूपता कधी होईल, जेव्हा तुम्ही त्या इतर विचारांच्या बंधनातनं जेव्हा मुक्त व्हाल, तेव्हा एकदम सरळ येऊन वचनं तुम्हाला हृदयामधनं तुमच्या मुखामध्ये येतील. आणि आत्ता आठवलं का नाही माहिती आहे आपल्याला, कारण की एवढी गर्दी आहे विचारांची, त्या गर्दीतनं ते वचन शोधेपर्यंत भेटतच नव्हतं, कुठे आहे ते वचन. आणि एकदम एक हे म्हटल्यानंतर लगेच हा हे का असं. तर हे सुद्धा बंधन आहे विचारांचं, ते बंधन तुम्ही काढून टाका, मग हे बंधन जे आहे हे बंधन आपलं सुटेल. आता या ठिकाणी स्वामी सांगतात की ईश्वरायसनी देवता असे, मा चिंधी चिरकुटी नेनो कैची मिळेल कुठेही जा. जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि परमेश्वराला जर का तुम्ही स्मरत असाल, परमेश्वराच्या विहित विधीवर तिथेही असाल तुम्ही, तर तिथे काय होणार आहे, तुम्हाला सहाय्य होणार आहे. आता तुम्ही म्हणाले आम्ही विदेशात गेलो पण तिथे भिक्षा मागत नाहीये, परंतु स्वामींनी म्हणजे मामाजींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मार्गात जरी भिक्षा पाळं घेतो, आम्ही मार्गामध्ये पाळं घेतो, मग ते पाळं घेताना पण मामाजी म्हणाले की भिक्षा म्हणून घ्या. तिथे पण घट्ट भाजी द्या, पातळ भाजी द्या, तरी द्या, ही भाकरी द्या, ती नको द्या, असं बोलायचं नाही. जे आलं ते एक भाकरी म्हणजे एक भाकरी तुम्हाला खायची तर सांगा एक भाकरी पाहिजे मला, माझा आहार एक भाकरी आहे. एक भाकरी देतील, जशी भाजी वाढतील, घट्ट वाढतील, पातळ वाढतील तशी घ्यायची. पात्री पडिले भोजन कीजे, हे वचन त्याला प्रमाण आहे. जेव्हा मामाजींनी हे सांगितलं की जे पाळं घेता तुम्ही ते भिक्षा म्हणून घ्या, आता ही सवय तुम्ही सुद्धा घरी लावू शकता. काय भाजी बनवली, कारल्याची, दुसरी भाजी भेटत नाही का, नाही बोलायचं. जी भाजी बनवली, जशी भाजी बनवली आहे ती वाढली की गपचूप खायचं. त्यांनी म्हणाले कसं झालं, छान झालं. हे भिक्षा म्हणून, जे पात्री पडिले भोजन म्हणजे जे वाढलं ते भिक्षा म्हणून घ्यायला आत्तापासून जर का शिकलात तुम्ही, तर उद्या जेव्हा तुम्ही भिक्षेला जाल, कुठेही जा, पांचाळेश्वरला जरी तुम्ही 3 दिवस मरणाला गेले तर भिक्षा मागून खाणारी काही मंडळी आहेत, तर तिथे सुद्धा आपल्याला जे आलं ते खाता येतं. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही. ती सवय आपल्याला इथून घरापासूनच लावता आली पाहिजे. आणि
ही सवय जी आहे ही आत्तापासूनच आपण लावली तर पुढे आपल्याला अजून सोयीस्कर आचरण होणार आहे. आणि म्हणून इथे स्वामी सांगत असताना म्हणजे जिथे स्वामींनी सांगितलं की पात्री पडिले भोजन कीजे, आधी वाटलं मामाजी जे सांगतायत की हे असं का सांगतात, म्हणजे आम्हाला भिक्षेला जाऊ नका असं सांगतात का? ते नाही, ते भिक्षेला जाण्यापूर्वीची तयारी आहे ही. आज तुम्ही मार्गात आहात, अध्ययन करत आहात, आता तुम्ही भिक्षेला जायचं नाहीये सध्या. आता तुम्ही अध्ययन करा, भिक्षेचं ज्ञान घ्या, भिक्षाविधीचं ज्ञान घ्या. इथे तुम्हाला जे आलं ते खायला शिका, जी पण भाजी असेल ती खायला शिका, जे मिळेल ते घ्यायला शिका. आणि मग जेव्हा आता तुम्ही भिक्षेला नंतर जा, ते सगळं कोर्स केल्यानंतर, आणि मग आता जे भिक्षेला येणार ते तुम्ही आपोआप घ्याल. तुम्ही म्हणणार नाही ही भाजी चालत नाही, कारण की मार्गात सगळ्याच भाज्या खातोय आपण. ही भिक्षेला जाण्याच्या पूर्वीची तयारी मामाजी आमच्याकडनं करून घेतात. आणि मग पात्री पडिले भोजन कीजे हा जो काही प्रकार आहे, हे जे काही वचन आहे, हे तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी म्हणून इतकं सुंदर वचन आहे. स्वामींचं कुठलंही वचन घ्या ते तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी म्हणूनचं एक आधारभूत वचन आहे. पात्री पडिले भोजन कीजे म्हणजे जे आलं ते खायचं, आम्हाला बंधनच नाहीये कसलं. कोणी म्हणतं की ही भाजी मला चालत नाही, कोणी म्हणतं ती भाजी चालत नाही. मला कोणी विचारत तुम्हाला कुठली भाजी, पथ्य पाणी, सगळ्या भाज्या खातो. तिखट फिक्कं गोड, कसं गोड खात नाही फक्त, परंतु तिखट फिक्कं कसंही असलं तरी चालतं. चहा फिक्का गोड कसाही असला तरी चालतो. म्हणजे जे आहे ते. आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा मला असं स्वतःला वाटतं की मी किती बंधनमुक्त जगण्याचा प्रयत्न करतो आहे, की कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे असं नाहीच बंधन. जे आलं ते ग्रहण करा. ही सवयच आम्हाला मार्गात लागली आहे. जे काही मार्गात राहिलो त्यामुळे ही सवय लागली. कारण की आम्हाला भाजी वाढेपर्यंत सरप्राईज असायचं, भाजी कसली आज. आम्हाला कुणी काही विचारून भाजी करत नव्हतं. तिथे समोरच्या बाजूच्या ताटात वाढताना कळायचं आमची भाजी आहे, हां ती घ्यायची. मग ती भाजी आवडती असो नावडती असो घ्यावीच लागायची. परंतु काय व्हायचं की एकदा ग्रहण करायला लागलं, खायला लागलं की मग त्याची जी चव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मार्गाच्या भाजीची चव किती सुंदर असते, ती चांगलीच लागते. ती भाजी कशाची असो आणि कशी बनवलेली असो. अर्थातच हे बंधनमुक्त आयुष्य आहे हे सुद्धा, की अमकच पाहिजे तमकच पाहिजे नाही, जे आलं ते घ्या. चहा नाही मिळणार, गरम पाणी मिळेल चालेल, हरकत नाही. गरम पाणी तर गरम पाणी, गरम पाणी नाही थंड पाणी चालेल, थंड पाणी. बंधनमुक्त आयुष्य आहे. आणि जोपर्यंत एखाद्याचा चहा येत नाही तोपर्यंत तो बसूनच राहणार तिथे. चहा आला नाही, चहा नाही आला. दुसरा म्हणतो अरे मला काही चहाची गरज नाही, चला सकाळी लवकर उठा, निघा पदयात्रेमध्ये. चहा भेटला काय नाही भेटला की चालून चालून काय होणार आहे, थंडी जाईल पळून. चहाच प्यायला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे जे प्रसंग आला त्या प्रसंगाला तुम्हाला स्वीकारता येणं हे सुद्धा पारतंत्रातनं मुक्त होण्याचं ते भाग आहे. आणि जर का तुम्ही सवय असली तर सवय नसली पाहिजे याचं पण एक वचन आहे स्वामींचं. आठवून सांगा मला. एका झाडाची सवय न व्हावी आणि अजून नाही सवय, सवय ते काहीशाची ही न होवावी. एकच वचन, कसलीच सवय असू देऊ नका देवाशिवाय. फक्त देवाची सवय असली पाहिजे, बाकी कसलीच सवय नसली पाहिजे. म्हणजे काय आहे, तुम्ही एक प्रकारे बंधनमुक्त आयुष्य जगता. आता तुमच्या प्रकृती अनुरूप तुम्हाला काही बंधनं असतील तर ती पाळा तुम्ही. गोड खायचं नाही आहे, प्रकृती अनुरूप तिखट खायचं नाही, प्रकृतीच्या अनुरूप तर ते बंधन तुम्ही पाळायचं आहे. त्याचं रीतसर त्याची नियमावली आहे. अर्थातच इथे स्वामी सांगतात की परमेश्वरा एस्मी देवता असे मा चिंदी चिरकुटी नेनो कैची मिळेल कुठेही जा. तुम्हाला जर का तुम्ही विधीवर असाल तर तुम्हाला तिथे परमेश्वराचं साह्य होतच. आपल्या लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की सकाळी 3 ते 6 मध्ये सूचित होतं. माझं चिंतन असायचे 24 तास 12 महिने कधीही सूचित होतं, दिवसभर कधी पण होतं. जेव्हा केव्हा तुम्हाला असं स्फुरतं की नको आता लवकर घरी गेलं पाहिजे, आणि घरी गेलात आणि लगेच 5 मिनिटात कोणीतरी अधिकरण आले तुमच्या घरी आपोआप. मग तुम्ही म्हणता मला सुचलं हे, पटकन घरी आलो म्हणून
नाहीतर बाबा निघून गेले असते येऊन. हे काय झालं, कोणीच पुरवलं, हे सूचित आहे देवाचं. म्हणजे परमेश्वराचं साह्य कुठेही तुम्हाला होतं, कधीही होतं. तसं तुम्ही कुठेही आता असा पृथ्वी असणे रवण असे मग चिंदी चिरकुटी नेनो कैसी मेल. कुठेही तुम्हाला चिंदी चिरकुटी म्हणजे नुसतंच वस्त्र नाही, नुसतंच भोजन नाही, तर संपूर्ण साह्य जे आहे ते तुम्हाला कुठेही प्राप्त होणार. तुम्ही त्याच्याविषयी काळजी अजिबात बाळगायची नाही. हा परमेश्वराचा विश्वास आहे आणि परमेश्वराने दिलेला आश्वासन आहे, हे कधीही रिकामा जाणार नाही. तुम्हा काही दैन्य असे स्वामी म्हणतात, तुम्हाला काय याच्यामध्ये कमतरता आहे? स्वतःसाठी जे मागता तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, देवासाठी म्हणून मागा. देवाचं नाव घेऊन मागा ना तुम्ही. प्रपंचात तर राहतच आहात, तर मार्गात राहा. प्रपंचात कोणाचं तरी ऐकतो जाऊ की नाही आपण, तर तिकडे मार्गात जाऊन ते ऐका. काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात, बाई येथ अनुसरा आमच्या आधीन वा. स्पष्ट सांगून टाकतात. त्या म्हणतात, नाजी मी गावा जाईन कापूस आहे तो कांतीनं. लोकांची इतकी स्वप्न आहेत, भरपूर स्वप्न आहेत लोकांची, आणि ते स्वप्न कधीही संपत नाहीत. जागे झाल्यानंतरही स्वप्न आणि झोपल्यानंतर पण स्वप्न. इतके स्वप्न पडतात की सकाळी उठल्यानंतर नेमकं कुठलं स्वप्न कशाशी आहे ते आठवत नाही. आणि दिवसभर जी स्वप्न पडतात त्याच्यामुळे देव आठवत नाही. म्हणजे सगळ्या स्वप्नांमध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत. आणि म्हणून आमच्या स्वामींनी स्वप्नाविषयी काय सांगितलेलं आहे, स्वप्न ते म्हणजे ते लटिक आहे, ते खोटं तर आहेच, पण तुम्हाला खोट्यामध्ये अडकवणारा आहे. आपण ह्याच्याकडे कधी लक्षच देत नाही. आपण सुचाचे साज ह्याच्याकडेच आपलं जास्त फोकस आहे, पण स्वप्न जे आहे ते खोटं आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. आणि आपण आयुष्यभर स्वप्नच बघतोय, नुसती स्वप्न आहेत. हे नाही तर ते मोठा टी व्ही घेतलं की त्याला स्टँड घ्यायचं स्वप्न, ते घेतलं की त्याला केबल घ्यायचं स्वप्न, ते म्हणजे एक एक इतके स्वप्न आहेत की भरपूर स्वप्न, कधी स्वप्न संपत नाही. म्हणून इथे स्वामी सांगतात अनुसरा. तर ते म्हणतात, जी नाही तो एक कापूस आहे, तो कापूस आहे तो कांतीनं. म्हणजे माझ्याकडे कापूस आहे तो मी कांतीन. मग दिसू मावळता लाखाईसे आली. म्हणजे तिच्याकडे ते डोक्यामध्ये एवढा कापूस जो आहे तो कातावा लागेल वगैरे, त्याचे ते सूत वगैरे वेगळं काढावं लागेल वगैरे वगैरे. म्हणजे ते स्वप्न तिच्या डोक्यात आहे. स्वामी काय सांगतात आहेत, अनुसरा. कुठल्या टोकाचं सांगतायत? आणि त्या बाई काय सांगतात आहे, त्या बाई सांगतात माझं ते कापूस आहे तो कातायचा आहे. म्हणजे दोघांचा काही ताळमेळ आहे का? स्वामी कुठल्या स्तराचं सांगतायत आणि हे कुठल्या स्तराचं बोलत आहेत? जसं ते मी सांगतो ना, आम्ही सांगतो एवढ्या वाजता सत्संग ठेवला या, ते बाबा त्या वाजता नाही येऊ शकत का, आम्हाला पाणी येतं त्या टायमात. आणि नेमकं ते मी म्हटलो ना की मी जिथेही सत्संग ठेवतो त्याच वेळेला तिथे पाणी काय येतं काय माहिती, कुठेही ठेवलं. कोणाला 2 वाजता सत्संग आहे, बाबा आम्हाला आमच्याकडे त्यावेळेला पाणी येतं. म्हटलं आता आमच्या सत्संग मंडळातर्फेच एक निवेदन देऊ, पाणी मंत्री कोण असेल त्यालाच, की आमच्या सत्संगाच्या टायमाला पाणी सोडत नका जाऊ. आता इथे सत्संग जो होतो, निरोपण जे होतं ते कुठल्या स्तराचं होतं? तुम्ही ज्या संसारूपी पाण्यात वाहून चाललेले आहात त्याच्यातनं वाचवण्याचा तो भाग आहे. आमचे नाथोबा त्या पाण्यात वाहून चालले होते, कोणी वाचवलं? स्वामींनी वाचवलं. पाय टेकले, गुडघ्याभर पाणी आहे. जे ते पाणी आहे ज्याच्यामध्ये कोणतरी वाहून चाललेलं आहे, ते पाणी आहे ज्याच्यावर कोणतरी चालत येऊन राहिलेलं आहे, आणि ते पाणी आहे ज्याच्यामध्ये कुणीतरी स्वतःला समर्पित करून टाकलेलं आहे. कितीतरी पाणी आहे याच्यामध्ये. आणि तेच एक पाणी आहे ज्याच्यावर स्वामींनी सांडवा बांधायला सांगितलेलं आहे. लीळाचरित्रामध्ये कितीतरी पाणी आहे असं. आणि या सगळ्यातनं तारणारे परमेश्वर आहेत, आणि त्या परमेश्वराचं ज्ञान या ठिकाणी दिल्या जातं. ही नौका आपल्याला दिल्या जाते, आणि आपण क्षुल्लक कारण सांगतो. एक दिवस पाणी नाही भरलं तर काय होईल सांगा? नाही, रोज पाणी भरावं लागतं. मग एक दिवस पाणीच नाही आलं, मग काय करणार? 2 दिवस पाणी येत नाही, कधी कधी 8 दिवस पाणी येत नाही, मग काय करता तुम्ही सांगा? तेव्हा तुम्ही म्हणता मला की त्या दिवशी सत्संग घ्या म्हणून, आज पाणी येणार नाही तर आज सत्संग घ्या म्हणून? नाही. म्हणून हे सुद्धा एक बंधन आपण लावून ठेवलेलं आहे. इथे कापसाचं बंधन यांनी ठेवलेलं आहे की ते मी कांतीन मग मी अनुसरेन वगैरे वगैरे. मग दिसू मावळता लाखाईसे आली. दिस मावळल्यानंतर लाखाईसा आल्या
तेही पुसले राणाई तू जेविलीस ती, तू जेवलीस की नाही? आता ही जेवून खाऊन सगळं आलेली आहे. तुम्हाविन कैसी जेविन, ती म्हणते नाही मी कसं काय जेवणार, तू नाही आली तर तुझ्याशिवाय मी जेवणार कसं काय? मग तीही शिदोरी सोडिली, आंबील भातू घालू आदरीला. त्यांनी शिदोरी सोडली, तो भात खराब झालेला होता. गोसावी पुसले बाई हे काही, याची काळजी सुद्धा देवाला. देव विचारतात बाई हे काय आहे? जीजी हा आंबील भात. स्वामींनी विचारलं, गोसावी पुसले बाई हे काही जीजी हा दही भात, हा दही भात आहे. मागुते पुसले हे काही बाई, तेही म्हटले जीजी हा आंबील भात आहे, हा आंबील भात आहे. सर्वज्ञ म्हटले हा वाडा हा नको, हा आंबील भात वाढू नका, हा दही भात आहे तो वाडा. यावरी बाईसी लाखाईसा ते म्हणितले, आणि लाखाईसावर बाईसा ओरडल्या. मग कारण की मगाचपासून बाईसा पण बघतायत की ही बिचारी जेवली नाही, हिच्यासाठी ती आरामात संध्याकाळी आलेली आहे, वरून तिला तो आंबील भात वाढते आहे. बाईसा म्हणतात लाखाईसांना, आपण तेच जेवून आलीसी, इसी आंबील भात वाढतीसी. तू तिकडून जेवून आलीस आणि हिला आंबील भात वाढतेस तू? नको वाढू, काय वाढायचं नाही हिला. हे बाबाची पांतीसी जेविल, ही स्वामींच्या पांतीला जेवेल. आणि मग तयासी गोसावी दही भातू जेव सुवविला. आमच्या स्वामींनी दही भात वाढायला लावला, त्यांना दही भात जेवायला लावला. मग वेळीचा आबाईचा उपहारू गोसाव्यांशी पूजा सुरू झाला, आणि संध्याकाळी मग आबाईसांचा उपहार होता. स्वामींचा पूजा सुरू झाला, गोसाव्यांशी आरोग्य झाली, आणि गोसाव्यांशी तेतची पहुडू झाला. आता या वेळेमध्ये आपल्या शेवटचा जो टप्पा आहे, स्वामींच्या पंक्तीला बसण्याचा योग आला. कोणाला? राणाईसांना. का आला बरं? कारण की त्या दिवसभर स्वामींच्या सन्निधानी होत्या. त्या काही लाखांच्या सोबत कुठे गेल्या नाही, स्वामींना सोडून कुठे गेल्या, स्वामींजवळच बसून राहिल्या. आणि व्यथा जी आहे ती भुकेची व्यथा, त्याचा उपाय म्हणजे शिदोरी. आणि नंतर कोणाकडे बघत होत्या? स्वामींकडे बघत होत्या, श्रीमुखाकडे बघत होत्या, सतत स्वामींचं दर्शन घेत होत्या, स्वामींकडेच बघत होत्या. म्हणजे हे काय आज झालेलं आहे, कुठेतरी स्वामींच्या सन्निधानी राहिले, स्वामींकडे अनेक वेळा त्यांनी पाहिलेलं आहे, कुठेतरी ती योग्यता कणव झालेली आहे. म्हणून देवाला वाटतं की नाही तो भात यांनी खाऊ नये, दही भात यांनी खावा. आणि त्यांची बाजू कोण घेतं? बाईसा घेतात. आणि बाईसा त्यांना स्वामींच्या पंक्तीला बसवतात, आणि स्वामी त्यांना दही भात जो आहे तो वाढतात. म्हणजे परमेश्वराला जीवाची किती काळजी आहे, त्या बंधनामध्ये ते जरी असले तरी परमेश्वराला सतत वाटत राहतं की हा जीव या बंधनातनं मुक्त व्हावं. ते तसं अन्न खाण्यापेक्षा आम्ही जे अन्न देतो आहोत, आता एक प्रकारे काय झालं, ते जे अन्न आणलेलं होतं ती काही भिक्षा नव्हती, पण आमच्या स्वामींनी जी दिली आहे ती काय आहे, एक प्रकारे भिक्षा. त्यांना दही भाताची भिक्षा त्यांना दिलेली आहे. चांगलं अन्न आमच्या स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. परमेश्वराच्या मनोधर्माचं ते अन्न आहे. बाईसांच्या जे काही बाईसांनी त्यांची बाजू घेऊन वाढलेलं ते अन्न आहे. भक्ताचं परमेश्वराचं दोघांचाही त्या ठिकाणी मनोधर्म आहे. ते अन्न राणाईसांना खायला मिळालं. आणि मग तिथे पुढे येतं की त्यांचा जो कापूस आहे तो नंतर तो जळाला, आणि तिथे पोथीमध्ये पण येतं की राणाईसाचा कापूस जाळील न तो कशा असतो, कणवे असतो. म्हणजे कणवेमुळे ती जाईल कधी, मग तो कापूस कातेल कधी, मग त्याच्या संदर्भात जे काय बनवलं ते विकेल कधी, किती अंतर जाईल त्याच्यामध्ये. तो कापूसच जळून गेला, कापूसच संपल्यानंतर पुढचा टप्पाच नाही आता की कापूस हे होईल मग ते करू वगैरे. म्हणजे ते अंतर देवाने कमी केलेलं आहे. तर अशा प्रकारे ते कापसाचं बंधन सुद्धा देवाने घालवून टाकलं. तरी असं बंधन जे आपल्याला लागलेलं आहे ते बंधनं आपल्याला तोडता आली पाहिजेत. खेळी गोळींकडे सुद्धा बंधन होतं, मोठा व्यवसाय होता त्यांचा, मोठी संपत्ती होती त्यांची, आणि ती संपत्ती सगळे ते बाळगून होते. पण देवाचं दर्शन झालं, अनासक्त झाले त्या संपत्तीतनं. त्यांचा भाचा आला आणि तो भाचा सांगतो की ते देणेकरी आलेले आहेत, घेणेकरी नाही बरं का. आपण तर पळून येतो की घेणेकरी येतात म्हणून, तिथे देणेकरी आलेले आहेत. तुमचं तो तूप वगैरे विकलेले लोक ते पैसे द्यायला आलेत तुम्हाला, ते वाट बघतात तुमची. आणि ते तेल तूप वाया चाललं, म्हणजे एवढं उत्पन्न आहे, इतकं उत्पादन आहे की ते वाया चाललेलं, काय करायचं ते. त्यांनी स्वामींना विचारलं, देवा तुम्हाला काही लागतं का? आमचे स्वामी म्हणतात, येत तैसे
तेल लागत नाही, तूप लागत नाही, आणि आम्ही म्हणतो एक तुपाची वात पाहिजे बरं का, देवाला तुपाची वात पाहिजे, आणि आमचे स्वामी म्हणतात येत तैसे काही न लगे. अजून एका ठिकाणी सांगितलं स्वामींनी, आठवतं कुठली लीळा? कुठला? हा, द्रव्य लागत नाही. कुठले सांगितली लीळा? बरोबर सांगितली, सर्पदष्ट माळिया रक्षण, बरोबर लीळा आहे. ते म्हणतात येत काही तेला तुपाची वाती लागेल. स्पष्ट आहे हो. आता आम्हाला कुठे जायची गरज आहे का? आम्ही अजून सुद्धा तेलाची आणि तुपाच्या वातीमध्ये अडकून राहिलेलो आहोत. आणि तिथे स्पष्ट आलं, इथे तेला तुपाची वाती लागेल का स्वामी? येत तैसे काही न लगे. स्वतः स्वामी मुखातनं सांगतात. मग आम्ही कुठे तेलाच्या आणि तुपाच्या वाती लावत बसलो? म्हणजे आम्ही तुपाचीच वात लावतो. मी त्यांना म्हटलो काही तुपाची वात लावण्यात काही मोठेपणा नाही. उलट तेवढं जे काही तूप आहे ते जमा करा आणि एखाद्या आश्रमात द्या, एखाद्या आशक्तांना द्या. तूप जाळण्यापेक्षा ते तूप एखाद्या परमेश्वरासाठी जळणाऱ्या व्यक्तीला खाऊ घाला ना. कशाला जाळतं ते तूप? महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत ते अशा वाया घालवू नका, ते उपयोगी लावा. तुम्हाला वाटतं की देवापुढे तूप जाळल्याने काहीतरी गोमटं मिळतं, त्याच्यापेक्षा ते तूप अशक्ताला जर का तुम्ही दिलं तर त्याच्याने महत् गोमटं मिळेल आपल्याला, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा स्वामी सांगतात येत तैसे काही न लगे, एवढं जर का स्पष्ट आहे, मग आम्ही तुपाच्या वातीमध्ये का अडकलेलो आहोत? तर ह्या लीळेतनं आपल्याला हे जे काही बंधनं आहेत आपली दैवराटीमध्ये, आपण सुद्धा भरपूरशी बंधनं लावून घेतलेली आहेत. शुक्रवारी स्नान घातलं पाहिजे, एक म्हणतात नाही बुधवारी घातलं पाहिजे, एक म्हणतात पौर्णिमेला घातलं पाहिजे, एक म्हणतात आमोशाला घातलं पाहिजे. हे बंधनातनं मुक्त व्हा. तुम्हाला घालायचं महिन्यातनं 2दा घाला, कुठलाही वार असो त्या दिवशी तुम्ही स्नान घाला, की सुट्टीच्या दिवशी घाला, तुम्हाला घालायचं आहे. हे बंधनातनं मुक्त व्हा. दिवस, काळ, नक्षत्र, वार, महिना जे काय असेल त्याच्या सगळ्यातनं मुक्त व्हा. आणि परमेश्वराने जो स्वतंत्र धर्म सांगितलाय मोक्ष धर्म, त्या मोक्ष धर्माकडे आपण तेव्हाच जाऊ शकतो. हे सगळी बंधनं तुम्हाला जुगारावे लागतील, टाकून द्यावे लागतील, आणि मग परमेश्वराचं जे काही अधीनत्व आहे ते तुम्हाला तेव्हाच स्वीकारता येणार आहे. आणि अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण आचारमाळिका या प्रकरणाचं पहिलं वचन स्वातंत्र्य, मोक्ष आणि पारतंत्र्य बंध या वचनावर श्रवण चिंतन करत असताना पूर्वार्ध 507 क्रमांकाची राणाईचा स्वातंत्र्य धर्म निरूपण या लीळेवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.